वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 11 Magnetic Materials Part 3. Next point is मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. तर आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. ह्या मॅग्नेटिक सबस्टन्सचे 3 टाईप्स आहेत, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. तर हे आपण डिटेलमध्ये हे यांचे प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे डायमॅग्नेटिझम. तर हे डायमॅग्नेटिझम जे आहे, या डायमॅग्नेटिझममध्ये फर्स्ट आपण याचं डायमॅग्नेटिक सबस्टन्सचं बिहेवियर जे असतं हे बिहेवियर आपण स्टडी करायचं आहे. Atoms or molecules with completely filled electron orbit possesses no net magnetic dipole moment. Such materials behaves as diamagnetic materials. तर ज्या ॲटम्समध्ये किंवा मॉलिक्युल्समध्ये कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिट असतात, कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटमुळं त्या ॲटमवरती किंवा मॉलिक्युलवरती नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे आहे हे नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट 0 असतं. अशा प्रकारचे जे सबस्टन्सेस आहेत ह्या सबस्टन्सना आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा डायमॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतो. व्हेन द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन ऑर करंट लूप इज ब्रॉट इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, द फील्ड इंड्युसेस अ करंट ॲज पर लेन्झ लॉ. तर लेन्झ लॉनुसार कोणताही मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे असेल किंवा ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन जे हा ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन किंवा करंट लूप हे पण आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होतो. हे लेन्झ लॉनुसार असं होतं. आणखीन हे डायग्राम कन्सिडर करा. ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. आता बाहेरनं हे बघा डायग्राममध्ये दाखवलं आहे, हे बाहेरनं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं डायरेक्शन आहे. आणि हे जे करंट लूप जे आहे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग आहे, मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये करंट लूप आहे. या करंट लूपमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक मुवमेंट जे डायपोल मुवमेंट, हे डायपोल मुवमेंट आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही अपोजिट आहे. असल्यामुळे काय होतं, हे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे डायपोल मुवमेंट हे इन्क्रीज होतं. ह्याच्या हा इलेक्ट्रॉनचं स्पीड जे आहे हे स्पीड इन्क्रीज होतं. आणखीन ह्यामुळं मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होतं. हे डायपोल मुवमेंट जे आहे जे अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या ते वाढतं, इन्क्रीज होतं. आणखीन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. जे मॅग्नेटिक फील्ड या लूपमुळे तयार झालेलं आहे एक्सटर्नल डायपोल मॅग्नेटिक मुवमेंट, हे मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असताना सेम ते डायपोल मुवमेंट कमी होतं, डिक्रीज होतं. आणखीन ह्याच्या अपोजिट असणार हे इन्क्रीज होतं. त्यामुळे हे रिझल्टंट जे आहे हे रिझल्टंट या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इथं बघा, दिस रिझल्ट्स इन नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये या ॲटममध्ये किंवा मॉलिक्युलमध्ये हे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तयार होतं. ज्यावेळी आपण याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय करू त्यावेळी या सबस्टन्समध्ये एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तयार होतं. ज्यावेळी फक्त आपण बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्यावेळी फक्त, आणि इतर वेळी ज्यावेळी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करत नाही त्यावेळी हे सबस्टन्स किंवा हे ॲटम्स किंवा मॉलिक्युल जे आहेत हे याच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे हे नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हे 0 असतं या डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये. नेक्स्ट आपण डायमॅग्नेटिझम सबस्टन्सचं बिहेवियर जे आहे हे बिहेवियर आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं आपण इथं स्टडी करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायमॅग्नेटिक सबस्टन्स. इन अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स these are the atoms and these are the electrons revolving around this nucleus, and here vector sum of this dipole moment is 0 because this is completely filled orbit. All these are the completely filled orbits, hence no magnetic moment, that is vector sum is 0. And now consider single atom. Now in case of the single atom, suppose this electron is revolving, and for this revolving electron this centripetal force acting, and this is the velocity direction. Now this, if this electron is revolving like this in circular orbit, here because of this
external magnetic field applied, if suppose external magnetic field is applied, then this electron experiences Lorentz force. If this electron is revolving in clockwise direction or anti-clockwise direction, depending upon this Lorentz force expressed by that electron, value of that Lorentz force depends upon this direction. Suppose if this electron is revolving in anti-clockwise direction, then this force is acting along this direction, Lorentz force, and these two forces are equal and opposite, hence this centripetal force decreases. As a result, this velocity of this electron decreases. If this velocity decreases, this magnetic dipole moment also decreases. दाखवले बघा, यामध्ये हे येलो डायरेक्शन डिक्रीज होते, magnetic moment पण डिक्रीज झालेला आहे. Next, suppose if this electron revolves in clockwise direction, like this, if this clockwise direction, then Lorentz force is along this direction, along the direction of centripetal force, hence resultant centripetal force increases. Like this, both directions are same, दोन्ही directions same असल्यामुळे centripetal force increase होतो. As a result, to balance this electron moves faster, means speed increases, current increases, त्यामुळं मॅग्नेटिक मोमेंट जे हे पण वाढतं, इन्क्रीज होतं फास्ट इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळं. आणि हे बाहेर हे दाखवले, हे सिंगल आयटम पाहिला आपण, ह्यामध्ये n नंबर ऑफ आयटम असतील तर असे भरपूर आयटम्स दाखवले, 3 आयटम आपण शो केले तिथं. तर यामध्ये डायरेक्शन जे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डची, त्या डायरेक्शनमध्ये जे काय डायपोल मोमेंट आहेत हे छोटे झाले आहेत आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हे मोमेंट तयार झालेलं आहे, डायपोल मोमेंट. म्हणून डायमॅग्नेटिझममध्ये सबस्टन्स आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ठेवल्यानंतर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये यामध्ये डायपोल मोमेंट तयार होतो. म्हणून हे सबस्टन्स जे आहेत, हे सबस्टन्सेस एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डला रिपेल होतात, कारण याच्यामध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. म्हणून हे सबस्टन्सेस आहेत, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये रिपेल होतात. दिस इज द बिहेवियर ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स अकॉर्डिंग टू ॲटॉमिक थिअरी. नेक्स्ट वन इज प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आपण आता इथं डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे, व्हेन प्लेस्ड इन ॲन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रेड्युसेस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल. तर आपण हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जे आहे, व्हॅल्यू इनसाइडला कमी करतो. आपण याच्यामध्ये हे डायग्राममध्ये पहा, आपण हे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे, यामध्ये आपण जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवला तर ह्या लाईन्स बाहेरून पास झालेल्या आहेत, त्यामुळे आतलं जे मॅग्नेटिक मुवमेंट जे आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे कमी झालेलं आहे, कमी असतं मॅग्नेटिक फील्ड इनसाइडला सबस्टन्समध्ये. हेच आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पहा, हे दोन एन पोल एस पोल, ह्यामध्ये आपण जर डायमॅग्नेटिक, हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये जर हे युनिफॉर्म डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, तर आपण हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर ह्या दोन्ही मॅग्नेटिक पोल्समध्ये म्हणजे सबस्टन्स ह्या मॅग्नेटिक लाईन्समध्ये एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर ह्या लाईन्स बाहेरून पास झाल्यामुळे ह्या सबस्टन्समध्ये इनसाइडला मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे कमी असतं, कमी होतं. नेक्स्ट वन इज व्हेन प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट मूव्स फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. तर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं म्हणजे एका साईडला जास्त मॅग्नेटिक फील्ड आहे, एका साईडला कमी मॅग्नेटिक फील्ड आहे, अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये जर हा सबस्टन्स आपण डायमॅग्नेटिकचा ठेवला, प्लेस केला, तर हा नेहमी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डकडून वीक मॅग्नेटिक फील्डकडे किंवा स्ट्रॉंग पार्टकडून वीक पार्टकडे हा सबस्टन्स नेहमी मूव्ह होत असतो. कारण का त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे स्ट्रॉंगकडून वीककडे हा अट्रॅक्ट होत असतो. इफ अ डायमॅग्नेटिक लिक्विड इज फिल्ड इन अ यू ट्यूब अँड वन आर्म ऑफ द यू ट्यूब इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, द लिक्विड पुश्ड इन आर्म विच इज आउटसाइड द फील्ड. आता आपण जर हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण यूट्यूबमध्ये फिल केला, इथं डायग्राममध्ये दाखवले पहा, या यूट्यूबमध्ये आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण फिल केला आणि ह्याला आपण जर बाहेर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं, तर हे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्यामधला जे हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे हे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर तर हे जे बाहेरचं फील्ड आहे इकडे पुश होतो, इकडे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर साईडला असं इथून इकडे पुश होत असतो. ह्या यूट्यूबमध्ये फिल केल्यानंतर बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इकडे हे पुश झालेलं आहे सबस्टन्स. Next property, if a rod of diamagnetic material is suspended freely in the magnetic field, it aligns itself in the direction perpendicular to the direction of external magnetic field. आपण जर डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा रॉड जे आहे तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर फ्रीली सस्पेंड केला
तर तो त्या एक्सटर्नल डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर अलाइन होतो. या आपण ॲनिमेशनमध्ये पहा, हे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत. त्यामध्ये आपण हा जर रॉड जे आहे हा रॉड आपण फ्रीली सस्पेंड केला. फ्रीली सस्पेंड केल्यानंतर हा जे रॉड आहे हा रॉड या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अलाइन होतो, कारण याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झालं असतं म्हणून हे रिपेल होतं एन पोल. कारण ह्या एन पोलकडे इकडे एन तयार झाला असतो आणि ह्या एस पोलकडे एस तयार झाला असतो. त्यामुळे ते रिपेल होऊन असं हे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये हे डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा रॉड जे आहे हा एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये अलाइन होतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे डायपोल डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर हे डायपोलची डायरेक्शन जे आहे म्हणजे इंड्यूस झालेली त्या सबस्टन्समधली डायपोलची डायरेक्शन ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला अपोजिट असते. या ॲनिमेशनमध्ये पहा, हे रॉड आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा. त्याला जर आपण बाहेरनं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर यातली जी डायपोल जे आहेत ही डायपोल अपोजिट डायरेक्शनमध्ये अलाइन होतात. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनची डायपोल मुवमेंट जी डायरेक्शन जे आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये या सबस्टन्समध्ये हे डायपोल मुवमेंट तयार होतं अपोजिट डायरेक्शनमध्ये. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज निगेटिव्ह. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे हे साय ही निगेटिव्ह असते. दीज मटेरियल्स आर रिपेल्ड बाय मॅग्नेट. तर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर हे सबस्टन्सेस हे मटेरियल जे आहेत हे मटेरियल्स रिपेल होतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे व्हेन प्लेस्ड इन वॉच ग्लास अँड ऑन टू पोल्स इट शोज डिप्रेशन ॲट सेंटर. डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण पावडर फॉर्ममध्ये वॉच ग्लासमध्ये फिल केला, आणखीन ही वॉच ग्लास आपण जर दोन वेगवेगळे डायपोल मॅग्नेट जे आहेत त्यांच्या एन एस पोलवरती ठेवल्यानंतर त्या पावडर फॉर्ममधला जो सबस्टन्स आहे त्या सेंटरला डिप्रेशन तयार होतं. हे इथं पहा, याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. ही वॉच ग्लास आहे, ह्याच्यामध्ये आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स फिल केलेला आहे पावडर फॉर्ममध्ये. आणखीन दोन एन एस पोल जे मॅग्नेट आहेत ह्या एन एस पोलच्या मॅग्नेटवरती एंडवरती ही पावडर फॉर्ममधला वॉच ग्लास ठेवलेला आहे. नंतर आपण हे दोन एन एस पोल जे आहेत हे दोन एन एस पोल आपण जसे एकमेकाकडे सरकवू, डिस्टन्स यामध्ये जर कमी होईल त्यावेळी इथं सेंटरला जे हा सबस्टन्स यामध्ये डिप्रेशन तयार होतं. दोन्ही साईडला असं एलिव्हेशन होतं साईडला, आणखीन मध्ये डिप्रेशन तयार होतं. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ दिस डायमॅग्नेटिक सबस्टन्स. नेक्स्ट वन इज एक्झाम्पल्स ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर. आता असे काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स इथं पाहणार आहोत डायमॅग्नेटिक मटेरियलचे. त्यामध्ये कॉपर, गोल्ड मेटल, बिस्मथ अँड मेनी मेटल्स असे भरपूर मेटल्स आहेत. आणखीन लेड, सिलिकॉन, ग्लास, वॉटर, वूड, प्लास्टिक एक्सेट्रा इत्यादी हे सर्व जे आहेत हे सर्व डायमॅग्नेटिक मटेरियल्स जे आहेत हे डायमॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टी दाखवतात. Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like and share.